मन्नू त्याची कला दाखवतोय. सो आम्ही ठरवलं काही आणि आम्हाला खरं तर चायनीज खायचं होतं पण हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो मन्नू आलेला आहे. शंभू कडी उघड पटकन. उघडली का? हात ठेव तू, दाब तिथून. हा मग उघडली जाते. ये म्हणा मामा, ये. हो, आज केलेला आहे आम्ही पोहे. शंभू ए शंभू, काय झालं? गरम आहे? फू करून पी ना मग. हा फू करून पी, गरम पाणी पितोय तो. आणि मी आणि मन्नू आम्ही नाश्ता करतोय या पोहे खायला. आणि आज मी करणार आहे पातोड्यांची भाजी. सो म्हणजे रस्यासाठी अजून कांदे आणि हे सगळं भाजून घेतलंय. पातोड्या ज्या थापलेल्या करतो ना आपण, घेरून जे म्हणतात, तशा आवडतात मला. सो तशा करायच्या आहे. पण अजून जरा जेवायला वेळ, म्हटलं आधी रस्यासाठीचं आपण हे करून घेऊयात आणि मग थोड्याने पातोळ्या करेल. तर आता पातोड्या करायच्या आहे. तो फोडणी दिलेली आहे, त्यात तो ठेचा टाकला, पाणी टाकून दिलंय. आता पाणी उकळलं की हे जे घोळून ठेवलंय बेसन, हे आपल्याला याच्यात टाकायचं. आता हा जो घोळ करून ठेवला हे टाकूया. पातोड्यांचं तयार झालंय. एका ताटाला तेल लावलं आणि असं करून घेतलंय. आता जरा गरम आहे, गाड झालं की वड्या कापून घेईल. तोपर्यंत भाजीला ना असा तेल दिसलं पाहिजे, तवंग दिसलं पाहिजे ना. तर मी आज गरम पाणी टाकून पाहिलंय, प्रयोग करून पाहिलाय, तर जरा जमलंय. आता यामध्ये मला कोथिंबीर टाकायची राहिलेली आहे आणि ज्या वड्या होत्या कट करून घेतल्या. आता मन्नूची वाट पाहतोय. मन्नू आला की बसूयात जेवायला. चला जेवूयात, मन्नूला देऊयात. कोणाला देऊयात? मन्नूला. मन्नू काय करतोय? मन्नू ड्रॉइंग करतोय. मन्नू त्याची कला दाखवतोय. घर, झाडं, सूर्य, पक्षी. हे झाड काढलं व आता मी झाड म्हटल्यावर त्याने झाड काढलं. अरे झाडाला पानं तरी हे का रे तुझ्या? शंभू झाला म्हणा, ट्री कसा काढायचा सांग त्याला. सो आमटी पातोड्यांची भाजी आहे. हे गोडचं नाव घेत नाही मी, कारण राज्य बसलेत आपले. आणि पोळ्या. दातो शंभू, दातो. वाव, जेवण झालेत आमचे. हे पाय पा 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 पा. मग तू काय करतोय शंभू? मामा जर खाली उतरेल तर म्हणे मी पण खाली उतरेल, असं करत ओढत ताणत. शंभू, शंभू तोंड दाखव, तोंड. बाय बाय असं म्हणत शंभू आता खाली आपल्या मामासोबत निघालाय. सो गाईज, बघा आमच्या शेजारच्या मावशीने हरभरा आणलाय. त्यांच्या शेतातला तो हरभरा दिलाय. या हरभऱ्याची ना, हे ना गरम करून खायला पण छान लागतं. मात्र या हरभऱ्याचे जे पानं आहेत ना, याची भाजी खूप सुंदर होते. सो मी एक दिवस आता करणार आहे. त्याची ही पानं काढून ठेवावी लागेल आणि मस्त हरभऱ्याची, जशी आपण मेथीची भाजी करतो ना तशी भाजी करेल. तुम्हाला पण रेसिपी शेअर करेल. मी आईकडे खाल्ली होती मागच्या वर्षी जानेवारीत, त्यानंतर आताच खाणार आहे. सो मी पण करणार आहे. आणि हा टास्क मी शंभूला देणार आहे की हरभरे काढ, म्हणजे त्याचा टाइमपास होईल काहीतरी. सो आम्ही आता टास्क कंप्लीट करतोय. शंभू कंप्लीट केला तू? हा करा, दाखव किती हरभरे गोळा केले. हा पहिले तोडून दाखव ना. हे घे, सगळ्यांना तोडून दाखव. शंभूला जमतंय का बघू दे. हा येल्लो आणि ग्रीन दोघं पण. करा आणखीन. डब्बा छोटा झाला त्या हरभऱ्याच्या मनाने. हरभऱ्याच्या मनाने का? डबा दुसरा घेऊन घेऊ आपण. आपल्याला काय आहे, मन्नू तोडू लागून राहिलंय.
ए शंभू, मन्नू कुठे चाललाय रे? जायचंय, पण कुठे चाललाय मन्नू? शेगावला चाललाय मन्नू. आणि शंभूला जायचंय का? कोण कोण चाललंय मग? तू आणि मन्नू मामा चालले. वाव, मी येऊ? संध्याकाळी येऊ? बर. हे काय बेबी? गोळा कर डब्यात. शंभू आणि शंभूचे मामा आता हे कंटिन्यू करतात ते. आणि आम्हाला जरा जायचं आहे बाहेर. मन्नू आलाय तर आम्ही शंभूला नेणार नाही आहोत आज मात्र. आणि चलो बघूयात काय आहे स्वयंपाकाचं आणि मग तसं जाऊयात. उद्याचीच शिवजयंती असल्याने झेंडे आलेले आहेत. आणि आज पुन्हा मी आणि मन्नू मार्केटला आलोय. मी आणि मन्नू आम्ही दोघं आलेलो आहोत फुले मार्केटला. शंभूला काहीतरी घेऊन जायचंय मन्नूला, त्याच्यासाठी. 7:45 झाले पण इथे गर्दी काहीच कमी होत नाही बाबा. तुला आता आम्ही जळगावची स्पेशल दाबेली खायला आणलेलं आहे फुले मार्केटला. त्याला जे हवं होतं ना ते मिळालंच नाही. ते क्रॉक्स काय असतं ना, मुलींचे दिसत होतं सगळं. मग आम्ही सोडून दिलं. मन्नूला नाही घेतलं, शंभूला मात्र घेऊन घेतलं. आणि आता मन्नू भैयाचं चाललंय खाणं दाब. कारण शहाजीचा चुलत भाऊ मारला गेला होता. अरे रुको, मेरे लिए है, रुको, कोई रुकेगा? सो आम्ही ठरवलं काही. आणि आम्हाला खरं तर चायनीज खायचं होतं, पण आम्ही आता आलेलो आहोत. कुठे आलो? सावरिया. काय करणार, चायनीज नसीब में नाही था आज हमारे. जेवायला पनीर अनारकली ही भाजी घेतली आहे आणि काहीतरी अंगारा आहे ना. सो मी, मन्नू आणि अंकुर आम्ही 3 जण जेवायला बसलो. या तुम्ही पण. पोट भरलंय. हे आता आम्ही एकमेकांना आग्रह करतो. जिजू, ओ जिजू, लो रोटी लो. झाला? अरे भाई इतने जल्दी कैसे काय थक गए तू? लो ना रोटी. मन्नू 2 पोळ्या उरल्या, दोघांनी एक एक घेऊन टाका तुम्ही. मला तर असं वाटतं. हा काय? नाही हात हलवतो. तू पण घेऊन घे ना एक पोळी. खतम करा यही. गाईला खोकाडल्यापेक्षा तुम्ही खा असं म्हणायचंय मला. हा अरे घे रे घे, लाजू नको. दोघा जणांनी अर्धा तास फिरायला जाणे. व्हिडिओसाठी हो म्हणतो. काही झालं नाही, मला माहिती आहे. 2 मिनिटापूर्वी मी असंच म्हटलं गंमत म्हणून, तर म्हणे तुझा म्हणे तू पायी आहे म्हणे, आम्ही गाड्या घेऊन जातोय. ज्युपिटर तर मी पण नेऊ शकते. यांना म्हटलं दोघांपैकी एकाने पायी या. पण नाही, याच्यात ताकद आहे, नाही याच्यात ताकद आहे. हा तर म्हणतो शाणा इथेच मला कोणी वेळ दिल तर उत्तम होईल म्हणून. म्हणून काय आणलंय बघ मामाने, काय आणलंय? कुठे गेलं? शोधा. काय आणलं पहिले? त्याला म्हणा देले मामा मला. काय दू? चाबी हे पाहिजे. माझं गिफ्ट दे मला, गिफ्ट दे, गिफ्ट. हे बघ शापल. ये मामाला ते क्रॉक्स जे म्हणतात ना ते आणले. तो गेला आता स्वतःसाठी घेण्यासाठी. मन्नूला काही मिळालं नाही, पण आम्ही शंभूसाठी घेऊन घेतलं. मग शंभू राईट. अरे रामा, मोठा झाला पाऊला. शंभू, आम्ही घरी आलोय. शंभूला ते क्रॉक्स दाखवले, थोडे मोठे झाले, चेंज करून आणावे लागेल. आता त्याचं चाललंय मामाला म्हणणं की आपण घसरगुंडी खेळूयात. आणि इंडिया वर्सेस नेदरलँड यांची मॅच चालू आहे. चल लवकर चल पटकन. ऑरेंज कोण असतं? नेदरलँड. ब्ल्यू हा तू. ग्रीन पाकिस्तान. बरोबर, 3 देश माहिती झाले अजून आपल्याला. चला पटकन चल. येलो ऑस्ट्रेलिया. ये सो गाईज, जेवण करून आलेला आहोत. घरात त्यांचं मॅच बघण्यास आलेलं आहे. मला मात्र माझा व्हिडिओ एडिट करायचा आहे, तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आणि आज आमचा मन्नू आला होता. सो मस्त दिवस गेलेला आहे आजचा.
तर उद्या आहे शिवजयंती. तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.